आता आपण 2-3 दिवसापासून टचमध्ये नव्हतो, तर थोडाफार फ्लो आपला मिसमॅच झाला असेल. तर आपण पहिल्यांदा रिव्हर्ट करू की ॲक्च्युअलमध्ये आपण करतो काय. ओके. आता आपण काय केलं, याच्या ॲडमिन पॅनलला आलो, जे आपण टेम्पलेट सिलेक्ट केलं आहे. ओके. मी याला कंट्रोल एक्स करतो. आपल्याला काय करायचं आहे, हे सेक्शन पूर्ण डायनॅमिक करायचे ब्लॉकची साईट. ओके. त्यासाठी फर्स्ट आपण आता ॲडमिन पॅनल बनवतोय. मग ॲडमिन पॅनलला आपण अजून सेशन युजरची कन्सेप्ट नाही केली, मग डायरेक्ट आपण त्याला ॲक्सेस करू. जर त्याला डायरेक्ट ॲक्सेस नाही केलं तर आपल्याला इथं आय डी पासवर्ड टाकून ते करायचे, पण याचा पण आपण अजून कोड काही केला नाही. ओके. मग त्याच्यानंतर आपलं जे पेज आहे युजर्स डॉट पेज पी, डायरेक्ट आपण त्याला कॉल करून घेऊ. यू आर एलमध्ये टाकून आपण त्या पेजला जम्प आलो. ओके. इथपर्यंत आलं लक्षात. आता आपण काय केलं लास्ट लेक्चरला, की जेव्हा आपण ॲड युजरवरती क्लिक करू, ओके, तेव्हा इथनं आपण युजर क्रिएट करतो. डेमो आपण एक युजर तयार करू आणि त्यांचं समथिंग काहीतरी पासवर्ड पण टाकून देऊ आणि ते नॉर्मल युजर. मी आता इथं सेव्ह केलं. तर सेव्ह केल्यानंतर इथं त्यांचा रोल पण आला, काय नॉर्मल युजर, आणि आपण ॲडमिनचा तयार केलं होतं ॲडमिनचा. ओके. त्यानंतर एडिटची फंक्शनॅलिटी मी तुम्हाला करायला लावली होती, पण मे बी नसेल झाली तुमच्याकडनं, ती पण मी तुम्हाला सांगतो. आता एडिटवरती मी क्लिक केलं. सपोज यांचं आपल्याला युजर नेम चेंज करायचं आहे, फक्त मंगेशच ठेवायचं आहे, तर मी मंगेश ठेवला आणि अपडेट म्हणलं, तर आपला डेटा काय झाला इथं अपडेट पण झाला. सेम ॲज कोडरिचचं पण जो वन मी इथं टेस्टिंगसाठी टाकला होता, तो पण मी इथून काढून टाकतो आणि सिम्पल त्याला अपडेट करतो. आता आपले रेकॉर्ड काय होत आहे, व्यवस्थित अपडेट पण होत आहे, ॲड पण होत आहे. ओके. आता ॲडचं तर आपल्या लास्ट लेक्चरला झालं होतं, त्यानंतर आपल्याला लिस्ट व्ह्यूला एरर आला होता. तर एरर काय होता माहिती आहे, तिथं आपण व्हेअर क्लॉज लावलेला नव्हता, त्यामुळे आपली लिस्टिंग होत नव्हती. तुम्ही तो लिस्टचा एरर क्लिअर केला आहे का? हॅलो. नाही सर. नाही ओके. सर. नसेल केला, मी तुम्हाला आजच्या लेक्चरच्या फाईल्स मी तुम्हाला सेंड करून देतो. ते व्यवस्थित तुमच्या प्रोजेक्टमध्ये टाकून घ्या किंवा व्हिडिओ वगैरे बघून व्यवस्थित तो कोड टाईप करून ट्राय करा. आता फर्स्ट मी तुम्हाला दाखवतो ॲडचा कोड आपण ॲड कसा केला. ओके. त्याच्यानंतर मी तुम्हाला एडिटचं पण सांगतो. ही आपली युजरची फाईल आहे. ओके. जिथं युजरच्या काय होणार आहे, आपला डेटा लिस्ट व्ह्यू, म्हणजे हा सगळा जो दिसतोय तो आपला लिस्ट व्ह्यू आणि युजरची फाईल आहे. म्हणजे आपण डेटाबेसमध्ये इथून ॲड करणार ना, तो डेटाबेसमध्ये पडणार, तिथून इथं आपण फेच करून घेतलाय या टेबलला. ओके. तर मग फेच करायची कन्सेप्ट दाखवतो फर्स्ट तुम्हाला. एक कॉन्फिग फाईल का घेतली माहिती आहे, याच्यामध्ये आपलं कनेक्शन आहे. ओके. म्हणून ती कॉन्फिग फाईल आपण इन्क्लूड केली. त्यानंतर इथं खाली सिलेक्ट स्टारची आपण क्वेरी मारली, सिलेक्ट स्टार फ्रॉम युजरच्या टेबलमध्ये. ऑर्डर बाय क्लॉज काय असतो, युजर आय डी थ्रू आपल्याला तो डेटा गेट करून देईल आणि डिसेंडिंग ऑर्डरमध्ये. ओके. सेम त्याच्यानंतर खाली आपण काय केली, ती क्वेरी रन केली इथं आणि वन बाय वन डेटा फेच केला. मायस्क्यूएल सॉरी फेच नाही केला, आपण इथं चेक करून घेतला. जर काही रो आपल्याला जर आलेली नसेल तर एरर द्या किंवा तो टेबलच शो नाही होणार आपल्याला. ओके. ही कन्सेप्ट ती आहे. यात काही कन्फ्यूज इथपर्यंत विचारून घ्या मला क्वेरीत, मी मग परत एक्सप्लेन करतो तुम्हाला. एनीवन कोणाला काही डाऊट आहे इथपर्यंत आता सांगितलं तोपर्यंत? नाही सर. ओके. आता एक स्टेप पुढं. इथपर्यंत काय केलं आपण, क्वेरी फायर केली आणि चेक केलं की आपल्याला ॲक्च्युअलमध्ये काही रिझल्ट आलाय की नाही. जर नसेल आला तर बाहेर येईल तो लूपच्या, आणि आला असेल तर तो लूपच्या इनसाइड येऊन आपल्याला टेबल शो करेल. ओके. आता टेबल झाला. आपण आता इथं लूप स्टार्ट केला आपला व्हाईल लूप. वन बाय वन रिझल्ट त्या असोसिएटिव्ह ॲरेमधून आपण गेट करतोय, त्या रोज गेट करतोय आणि प्रिंट करतोय. ओके. त्यासाठी सिंपल कड ऑपरेशन पण बघितले आपण, त्यामध्ये ही गोष्ट बघितली की आपण त्या जो असोसिएटिव्ह ॲरे त्याची की कशी प्रिंट करणारी, की आणि व्हॅल्यू. ओके. मग आपण इथं ती प्रिंट केली, युजर आय डी, त्याचं फर्स्ट नेम. इथं कॉन्कॅटिनेशन केलंय. ओके. इथं कॉन्कॅट केलंय, फर्स्ट नेम आणि लास्ट नेम एकत्र जॉईन होऊन येईल. आता ते कॉन्कॅट पण कसं केलं, डॉट थ्रू. ओके. जस्ट मिनिट, कोणती रिक्वेस्ट आहे आपण ॲक्सेप्ट करू. मग आपण ते इथं कॉन्कॅट केलं. ओके. त्यानंतर त्यानंतर जे युजर नेम आहे ते युजर नेम इथं आपण प्रिंट केलं. आता सगळ्यात मेन गोष्ट इथं मी काय केलं माहिती आहे, जस्ट सिम्पल चेक करून घेतलं. आता आपण आपल्या डेटाबेसमध्ये इन्सर्ट कसं केलंय, इन्सर्ट करताना जर ॲडमिन असेल तर आपला वन पडणार आहे. ओके.
आणि 0 असेल तर आपला नॉर्मल युजर आहे. ओके, सेम असाच कोड आहे का चेक करू. मी काय घेतलं, डॉलर रो इज इक्वल टू जर 1 असेल तर प्रिंट कर इको. मग आपलं इथं ॲडमिन प्रिंट होतं, सॉरी इको करून आपण काय केलं, ॲडमिन केलं. आणि जर 1 नसेल तर काय होईल, ॲज अ नॉर्मल युजर म्हणून इथं प्रिंट होईल. ओके, हे सिंपल लॉजिक इथं आपण राईट केलं. इथपर्यंत आलं लक्षात. Yes, sir. आता आपल्याला काय ॲडचा कोड बघू आपण त्याच्या आधी, त्यानंतर तुम्हाला एडिटचा दाखवतो मी. ॲड युजर. ओके, आता जो आपला फॉर्म आहे ॲड युजरचा, हा फॉर्म इथून डेटा एंटर केल्यानंतर सेम पेजला आपण PHP सेल्फच्या युजनी त्याच पेजवर आपण क्वेरी वगैरे फायर केली, म्हणजे ते पेज कोणतं, हे पेज. ओके, हे सगळं हा कोड मी तुम्हाला एक्सप्लेन केला होता. हॅकिंग वगैरे पासून आपल्याला प्रोटेक्शन देतं, सिक्युरिटी प्रोव्हाइड करण्यासाठी आपण MySQL रिअल एस्केप स्ट्रिंग यूज करतो सिंपल भाषेत. ओके, आपण ते सगळं तिकडून येणारा डेटा आपण इथं स्टोअर करून घेतलं आपल्या युजर डिफाईन व्हेरिएबलमध्ये. त्यानंतर आपण इथं काय केलं, डुप्लिकेट युजर नेम चेक करून घेतलं. सिंपल मी इथं कमेंट पण देतो. डुप्लिकेट युजर नेम. ओके, तुम्ही तुमच्या याने कमेंट देऊ शकता काय कोड ॲक्च्युअलमध्ये केला आहे, परत आपल्याला लक्षात आलं पाहिजे. ओके, डुप्लिकेट युजर नेम असेल तर ठीक, नाहीतर तो मध्ये येऊन इथं आपल्याला प्रिंट करून देईल की तुमचं युजर नेम डुप्लिकेट आहे. ओके, जर डुप्लिकेट नसलं आपलं युजर नेम तर तो डेटा आपला इन्सर्ट होईल. तर इन्सर्टची क्वेरी तर सगळ्यांना माहिती आहे. ओके, इन्सर्ट इंटू आपलं टेबल नेम आणि कॉलमचे नाव आणि ज्या व्हॅल्यू आपण इथं स्टोअर केले त्या व्हॅल्यू आपण इथं टाकून देईल त्या इन्सर्टच्या क्वेरीमध्ये. ओके, आपलं जर क्वेरी सक्सेसफुल झाली तर आपल्याला तो रिडायरेक्ट करून देईल आपल्या लिस्टच्या पेजला, जे लिस्टचं पेज आहे आपलं त्या पेजला आपल्याला तो रिडायरेक्ट करून देईल, म्हणजे इथं. इथपर्यंत आलं लक्षात. आणि आपण इथं फेच करून घेतलाय डेटा. आता दोनच गोष्टी राहिल्या आपल्या मेन. त्याच्या आधी मला सांगा, इथपर्यंत खरंच समजलंय तुम्हाला? हॅलो. हो सर. ओके, हो सर. आता नेक्स्ट स्टेप. आपल्याला दोन गोष्टी करायच्या, काय, एडिट आणि डिलीट. एडिट आणि डिलीट आपण कडचे ऑपरेशन केले ना, त्याचा व्हिडिओ पण टाकलाय मी यूट्यूबला. तिथून जरी केलं असतं तरी इझिली तुम्ही करू शकत होता, पण ठीक आहे, नाही गेलं मी सांगतो कसं. आता एडिटचं जेव्हा मी इथून क्लिक करेल तेव्हा URL मध्ये आपल्याला एक ID पाठवावं लागेल. ओके, की ॲक्च्युअलमध्ये कोणत्या, आता सपोज आपण मंगेश मोरेवरती क्लिक करतोय ना, मग त्याचाच रिझल्ट डेटा आपल्याला गेट करायचा आहे आणि तोच आपण मॉडिफाय करू शकतो, म्हणून आपण URL ला एक ID पाठवतो. आता तो ID पण हे बघा कसा पाठवला. युजरचं कुठं गेलं आपलं पेज, हे लिस्टचं पेज आहे. इथं आपण एक ID पाठवला, त्या पर्टिक्युलर जो युजरचा ID तो ID इथून आपला त्याला शो होणार आहे. आणि हा ID नावाचा युजर डिफाईन व्हेरिएबल आहे, त्यामध्ये स्टोअर करून तो तिकडे पाठवला अपडेटच्या पेजला. ओके, इथं अपडेट युजर डॉट PHP नावाचं पेज आहे त्याला पाठवला. डिलीटचं पण सेम आहे. ओके, मग हे अपडेट युजर डॉट PHPचं पेज. ओके, हे वरचं कोड 2 मिनिटं नका लक्षात घेऊ. खाली आलो आपण. सिंपल काय क्वेरी केली मी इथं, युजर ID फर्स्ट गेट करून घेतला. जो URL मधून आपल्याला युजर ID भेटतोय डॉलर गेटच्या हेल्पने आपण तो ID गेट केला आणि युजर ID नावाचे एक युजर डिफाईन व्हेरिएबलमध्ये स्टोअर केला. ओके, त्याच्यानंतर जर आपण क्वेरी फायर केली तर सिलेक्ट स्टार फ्रॉम युजरचा टेबल व्हेअर युजर ID, त्या टेबलमधला युजर ID आणि आपण गेट केलेले युजर ID जर मॅच होत असेल तरच पुढे जायचं आहे आपल्याला. ओके, आपण गेट केला आणि त्याच रिलेटेड डेटा तो आपल्याला गेट करून घेईल. म्हणजे मंगेश मोरे सरांचा जो ID तो आणि गेट कडून आपण गेट केलाय तो ID जर मॅच झाला तर त्याचा पूर्ण रेकॉर्ड मला शो करा. मग आपण तो शो केला आणि या डॉलर रो मध्ये स्टोअर झाला तो. ओके, आता मधलं स्किप, ठीक आहे, तुम्ही म्हणणार की सर मधलं स्किप केलं, मध्ये काही नाही, सेम आपण तेच केलंय. क्वेरी त्याच्यात पास केली, कनेक्शन पास केलं आणि त्यानंतर ती फायर होते आपली क्वेरी. ओके, परत जर आपल्याला नंबरोज गेट झाले असेल तर त्याच्या इनसाइड येऊन आपला लूप फिरणार आहे. इथपर्यंत आलं लक्षात. इथपर्यंत हा कोड आला का लक्षात मला सांगा. Yes, sir. ओके, आता त्याच्या पुढे आपण इथं लूप फिरवलाय, आपल्याला एडिट करायचं आहे त्याच पर्टिक्युलर युजरचा रेकॉर्ड. मग त्याच्या व्हॅल्यूमध्ये आपण तिचा ID प्रिंट करत चाललो. आता जो ID असणार तो ID इथं प्रिंट झाला, जो नेम आहे ते नेम इथं प्रिंट झालं. ज्या डेटाबेसच्या फील्ड आहे सिंपल लूपमध्ये आपण तो डेटा इथं फिरवून घेतला.
ओके. म्हणजे त्याचा व्ह्यू कसा दिसणार आहे. आता जेव्हा मी मंगेश सरांच्या याच्यावरती क्लिक करून जातोय, तर या फील्डमध्ये ऑटोमॅटिकली त्यांचा डेटा पूर्ण फिलअप होऊन येतोय. तुम्ही जर इथं चेंज केलं तर तुमचा डेटा तो सगळा चेंज होईल. ओके. सपोज आपण एम कॅपिटल केला आणि एम पण कॅपिटल केला. ओके. आणि त्यांचा युजर कोणता आहे, नॉर्मल युजर इथं नॉर्मल युजर आलं, ॲडमिन असतं तर ॲडमिन आलं असतं. आता त्याचा पण कोड कसा केला आहे बघा खाली. ओके. इफ डॉलर रो इज इक्वल टू 1 असेल तर हा कोड राहील आपला. ओके. एल्स हा कोड राहील. मी 2 वेळी केलं. लास्ट टाइमचा मी तुम्हाला एक सिंपल कोड केला होता की आपण इथं काय केलं होतं, एक क्वेरी फायर केली होती. मग त्या क्वेरी आणि त्या क्वेरीचा आयडी मॅच झाला तर सिलेक्टेड दाखवा. ओके. आपल्याकडे हा नवीन एक वे, हा पण वे तुम्ही व्यवस्थित प्रॅक्टिस करून ठेवा. सिंपल आहे. ओके. जस्ट इथं काय होतं, थोडा लाईनचा कोड आपला वाढतो सॉरी. आणि ॲज कम्पेअर टू जो आपण क्वेरी फायर करून करतोय, क्वेरीचं पण बघितलं 3-4 लाईन आपल्या क्वेरीलाच जातात. तर काही प्रॉब्लेम नाही, दोन्हीपैकी तुम्ही कोणता पण यूज करू शकता. केव्हा, जेव्हा तुम्हाला इथं सिलेक्टेड दाखवायचं आहे की ॲक्च्युअलमध्ये तिकडून आलेला डेटा सिलेक्टेड दाखवायचा असेल तेव्हा. ओके. आलं लक्षात. हो सर. ओके. आत्ता त्याच्यानंतर सगळा डेटा इथं सिलेक्टेड राहणार आहे. सपोज तुम्ही काही चेंज केला, ती व्हॅल्यू चेंज झाली. ओके. त्याच्यानंतर आपला इथं फॉर्म आहे, त्याला आपण डॉलर सर्व्हर PHP सेल्फ लावलंय आणि त्याची मेथड पोस्ट आहे. म्हणजे हा डेटा ह्याच पेजला राहणार आहे आपल्या. ओके. त्याच पेजला ठेवला, आपण वरती आलो, तो डेटा आपण गेट करून घेतला आपल्या युजर डिफाईन व्हेरिएबल्समध्ये. एक्स्ट्रा फील्ड इथं वाढली आहे युजर आय डी. आता युजर आय डी पण आपल्याला का लागणार आहे की ज्या युजरचा रेकॉर्ड आपण अपडेट करणार आहे त्याचा आय डी आपण हिडन करून पाठवला आहे. सपोज त्याच पेजला हिडन काही करायची गरज नाही. ओके. कुठे गेला, आपण इथं पाठवला, इनपुट टाईप हिडन केला आहे, त्याचा युजर आय डी आपण तो इथं त्याच्या व्हॅल्यूमध्ये पेस्ट केला. मग आपल्याला तो इथं वरती गेट झाला. ओके. आणि तो एक युजर डिफाईन व्हेरिएबलमध्ये आपण स्टोअर करून घेतला. इथपर्यंत आलं लक्षात. डाऊट असेल तर विचारा. हॅलो, आवाज येत नाही का माझा? ओके. युजर आय डी का घेतला आलं लक्षात. आता पुढे आपण जे अपडेटचा फॉर्मचा डेटा आहे तो 1 बाय 1 आपण एका एका व्हेरिएबलमध्ये स्टोअर करून घेतला. ओके. सिम्पल. त्यानंतर इथं आपण काय केलं, अपडेटची क्वेरी फायर केली. ती एका युजर डिफाईन व्हेरिएबलमध्ये ते SQL नावाच्या याच्यात स्टोअर करून घेतली. आणि अपडेटची क्वेरी, अपडेट युजर सेट कीवर्ड आपण यूज करतो. फर्स्ट नेम अपडेट होणार आहे जे की आपण त्या फॉर्म थ्रू पाठवतोय ते. ओके. एफ नेम. लास्ट नेम अपडेट होणार आहे एल नेम. ओके. जो फॉर्मकडून डेटा येतोय ते अपडेट होत जाईल. आणि जर आपली क्वेरी सक्सेस असेल तर तो आपल्याला रिडायरेक्ट करून देईल युजरच्या पेजला. आलं लक्षात. आलं की तुमच्या लक्षात, मला सांगा. तर मग पुढे जायला, नाही तर मी परत एक्सप्लेन करतो तुम्हाला. समजले. यात कन्फ्यूज नका होऊ. आणि मी तुम्हाला ही टास्क लगेच देतोय. सगळं कोणी केलंय का, अपडेटचा कोड केलाय का आता प्रेझेंट आहे त्यामध्ये? ॲटलिस्ट ट्राय केला असेल आणि जमलं नाही असं काही. नाही सर. ओके. तुम्हाला मी टाईम देतो, 9 वाजेच्या आत कोड झाला पाहिजे. मी फाईल पण तुम्हाला सेंड करतो रेफरन्ससाठी लगेच आपल्या ग्रुपवरती. ओके. लगेच रेफरन्स घ्या आणि तो कोड झालाच पाहिजे. त्यानंतर मी तुम्हाला डिलीटचा कोड शिकवतो. डिलीटचा सेम आपण जो यूज केला आहे कोणत्याला, कड ऑपरेशनला डिलीट युजरचा, तसा केला तरी चालेल. ओके. करू शकता का? ॲक्च्युली हे सगळं येस सर. हो ॲटलिस्ट सर. युजरचं मी तुमच्याकडून एक्सपेक्ट करत होतो की हे सगळं तुम्ही करायला पाहिजे होतं. कारण सिम्पल कड ऑपरेशन आहे जे आपण लास्ट लेक्चरला बघितलेच आहे. ओके. जाऊ द्या, ठीक आहे, थोडंफार माणूस विसरतो, नो इश्यू. आता यावेळेस काय एडिटचं मी तुम्हाला शो केला आहे सगळं कोड. सेम जो फ्लो आहे त्या फ्लोनुसार जा. एडिटचं झालंच पाहिजे, तुम्हाला जमलंच पाहिजे. ओके. पेजेस पण देतो रेफरन्सला. जस्ट कॉपी पेस्ट केलं तरी तुमचा कोड ॲक्च्युअल एकदम परफेक्ट रन होणार आहे. पण नका करू कॉपी पेस्ट. जसं मी टाईप केलंय तसं तुम्ही टाईप करूनच करा. एक बेनिफिट होईल आणि ॲक्च्युअलमध्ये कोणत्या गोष्टीत काय केलंय ते पण लक्षात येईल तुमच्या. ओके. आणि कोड करत असताना काही इश्यू आला, सपोज एखादं फंक्शन नाही कळलं, हे फंक्शन काय, राईट करून ठेवा. लगेच मला टेक्स्ट करत चला तुम्ही व्हॉट्सअपवरती, सर हे ॲक्च्युअली हे फंक्शन मला कळलं नाही.
मी त्या टाईमला जर ऑनलाईन असलो तर लगेच सांगेल की मॅम हे फंक्शन आपण यासाठी यूज करतो. लगेच कन्सेप्ट क्लिअर होईल, लगेच पुढच्या स्टेपला. ओके, लय वेळ थांबून नाही राहायचं. तर मी हे फाईल टाकतो, तुमचं झालं पाहिजे. आणि जर डिलीटचं करता आलं तुम्हाला तर अवश्य ट्राय करा. ओके, पण पहिल्या फाईल आपल्या प्रोजेक्टचा बॅकअप घ्यायचा, त्यानंतरच डिलीटचं ट्राय करा. ओके, तर मी तुम्हाला त्या फाईल टाकून देतो आणि हा व्हिडिओ पण तुम्हाला अपलोड करून देतो लगेच, आणि लास्ट लेक्चरचा पण व्हिडिओ मी अपलोड करून देतो. ओके, चलो बाय. कोणाला काही डाऊट्स आहे विचारून घ्या. बाकी काही लेक्चर रिलेटेड, अदर काही प्रोजेक्ट रिलेटेड आहे का? हॅलो. नाही सर. ओके, तर या गोष्टी 9 वाजेपर्यंत टाईम आहे. जर सपोज तुम्हाला काही काम नसलं तर 9 वाजेच्या आत द्या, नाहीतर 11 वाजेपर्यंत दिलं तरी चालेल. ओके, दिलं म्हणजे मला काही प्रोजेक्ट सबमिट नका करू, जस्ट स्क्रीनशॉट द्या, डन सर. ओके. हो सर. ओके, मी व्हिडिओ आणि फाईल्स ग्रुपवरती टाकतो.